संपूर्ण पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या चतुश्रुंगी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून देवीचा गाभारा मोठा झाला आहे। भाविकांनी दर्शनाबरोबरच यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता शारदीय नवरात्रोत्सवाचे घटस्थापना होत आहे। उत्सवादरम्यान मंदिर भाविकांसाठी दिवसरात्र अखंड खुले असणार आहे। तसेच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून 40% बांधकाम झाले आहे। उर्वरित काम नवरात्रानंतर 6 ते 8 महिन्यात पूर्ण करण्याचा मानस आहे। मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पूर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल। नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला आहे, त्यामुळे सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन होईल अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली। मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते गुरुवारी घटस्थापना आणि नवचंडी होम होणार आहे। उत्सवामध्ये सर्व दिवस अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता महाआरती होणार आहे। घटस्थापना झाल्यानंतर एका भाविकाने दिलेली सोने आणि मोत्याने घडवलेली 3 लाख रुपये किमतीची नथ देवीला परिधान केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यंदा सुयोग मित्र मंडळातर्फे निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी खास आजींचा भोंडला आयोजित करण्यात आला आहे। परंपरेनुसार दसऱ्याला संध्याकाळी सीमोल्लंघनाची पालखी मिरवणूक निघेल। यामध्ये बँड, चित्रपट कलाकारांचा समावेश असलेले कलावंत, ढोल ताशा पथक, नगारा, चौघडा, भूते, वाघ्या, मुरळीसह देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग राहणार असून हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष अमित अनगळ यांनी सांगितले। भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक, पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे। मंदिर परिसरात 24 CCTV कॅमेरेही बसवले आहेत। युवराज तेली मेमोरियल ट्रस्टने भाविकांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे। सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा 2 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे, असेही देवस्थानने सांगितले आहे। नमस्कार, मी श्रीधर अनगळ या मंदिराचा विश्वस्त म्हणून आपल्याशी बोलतोय। तर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जीर्णोद्धार मागच्या वर्षापासून चालू झालेला आहे। त्याचा पहिला टप्प्याचा काही भाग पूर्ण झाला आहे आणि मंदिरामध्ये भाविकांसाठी सोयी म्हणून आम्ही पहिल्यांदा सभागृह आहे, सभामंडप आहे, तो आम्ही जवळजवळ दुप्पट केला आहे। त्यामुळे भाविकांची सोय होणार आहे। त्यानंतर त्या मंडपामध्ये पूर्वी आत शिरल्याबरोबर देवीचं मुखदर्शन होत नव्हतं, त्यामुळे त्या सभामंडपात आम्ही भर घातलेली आहे। आणि भर घातल्यामुळे काय होतं आहे की जो भाविक आतमध्ये येईल त्याला ताबडतोब देवीचं मुखदर्शन होणार आहे आणि ही एक मोठी सोय होणार आहे। या वर्षी अजूनही काही आम्ही नवीन केलेलं आहे, ते म्हणजे श्री सूक्त पठण आम्ही चालू करतोय। त्याच्यामध्ये पुरुष गट आणि महिला गट यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। बाकी सगळ्या गोष्टी दरवर्षीप्रमाणेच होत आहेत आणि भाविकांची सुरक्षितता आणि सोय याच्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने थोडं कामाचं नियोजन चालू आहे। आणि या जीर्णोद्धाराच्या कामात अनेक अनपेक्षित अडचणी आल्या, त्यामुळे ठरलेल्या वेळात आम्हाला हे पूर्ण करता आलेलं नाही आहे। तरी भाविकांची गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल त्या दरवर्षीप्रमाणे भाविकांचा 2 कोटी रुपयाचा विमा काढलेला असतो। या एरियामध्ये या आवारात आल्यानंतर एखाद्याला काही दुर्दैवाने दुखापत झाली, इजा झाली, काही अपघात झाला तर त्याला त्याच्यातनं विम्याचं कव्हर मिळणार आहे आणि सुरक्षा आपण पाहतोय। भाविकांची सोय आम्ही अशा रीतीने पाहतोय।